मकर संक्रांती विशेष इथे मी अगदी पातळ खुसखुशीत तिळाची चिक्की बनवलेली आहे। बघू शकता अगदी छान अशी आपली तिळाची चिक्की तयार झालेली आहे। आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर थंडीच्या दिवसामध्येही आपण ही तिळाची चिक्की खाऊ शकतो। तीळ आणि गूळ हे गरम असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून ही तिळाची चिक्की बनवली जाते। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। तर हे तीळ आहेत ना, ते असे एकदम पांढरे शुभ्र तीळ नाही आहेत। पांढरे शुभ्र तीळ असतात ते त्यालाच पॉलिश तीळ म्हणतात। ते तीळ शक्यतो घ्यायचे नाहीत। एकदम असे मातीसारखा थोडासा कलर असतो ना, त्या कलरमध्ये हे तीळ घ्यायचे आहेत। तुम्हाला जर असे देशी तीळ नाही भेटले तर तुम्ही पॉलिश तीळही घेऊ शकता। आता आपल्याला हे तीळ अगदी कमी गॅसवरती भाजायचे आहेत। फुल गॅस अजिबात करायचा नाही किंवा मध्यम गॅसवरही भाजायचे नाहीत। अगदी कमी गॅसवरती भाजायचे, म्हणजे खाली लागत नाहीत। तर तीळ हे पटकन भाजले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम वाढवायची नाही। असं सतत हलवत राहायचं, म्हणजे तीळ एकसारखे सर्व बाजूनी किंवा सर्वच तीळ एकसारखे भाजले जातात। थोड्या वेळानंतर इथे बघू शकता तीळ थोडे थोडे असे चटचट उडायला सुरुवात झालेली आहे। असे तीळ चटचट उडायला सुरुवात झाली की समजायचं आहे की आपले तीळ अगदी छान असे भाजलेले आहेत। आता हे तीळ पुन्हा एकदा मी हलवून घेते आणि इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आपल्याला असेच तीळ भाजायचे आहेत, याच्यापेक्षा कमीही भाजायचे नाहीत, कारण कमी जर भाजले तरीही तिळाची चिक्कीची टेस्ट चांगली लागत नाही। आणि याच्यापेक्षाही जास्त तीळ भाजले तर ते करपू शकतात आणि चिक्की खाताना करपट लागू शकते। त्यामुळे असे चटचट उडेपर्यंतच तीळ भाजून घ्यायचे। आता हे भाजून घेतलेले तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये सर्व तीळ काढून घेतलेले आहेत। चिक्कीसाठी पाक बनवायचा आहे, पण पाक बनवण्याच्या अगोदर मी काय करणार आहे, ज्या भांड्यावरती आपल्याला चिक्की बनवायची आहे ना, त्याला असं तूप लावून घ्यायचं आहे। इथे मी आज तिळाची चिक्की या पोळपाटावरच बनवून घेणार आहे, त्यामुळे इथे पोळपाटाला तूप लावून घेत आहे। त्याचबरोबर इथे मी बेलण्यालाही असं तूप लावून घेते, म्हणजे ज्यावेळेस आपण तिळाची चिक्की याच्यावरती बनवतो ना, त्यावेळेस ती चिकटत नाही। त्यामुळे ही सर्व तयारी आपल्याला अगोदरच करायची आहे। आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊया। त्यासाठी ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने बरोबर 1 वाटी गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। इथे मी साधाच गूळ घेतलेला आहे, चिक्कीसाठीचा जो गूळ मिळतो तो घेतलेला नाही। आता आपल्याला हा गूळ ही व्यवस्थित छान असा विरघळून घ्यायचा आहे। गूळ पटकन विरघळावा यासाठी काय करायचं आहे, इथे 1 मोठा चमचा तूप टाकलेला आहे। तूप टाकलं की आपला गूळ ही पटकन विरघळतो आणि त्याचबरोबर चिक्कीवरती छान अशी चकाकीही येते। आता कमी गॅसवरतीच आपल्याला असं सतत हलवायचं आहे। तुम्ही हवं तर याच्यामध्ये जो गूळ घेतलेला आहे तो किसूनही घेऊ शकतो। तर बघा, अशा पद्धतीने मी सतत हलवत आहे आणि थोडेफार जे गुळाचे खडे आहेत ना, ते असे आपण विरघळवून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। गूळ विरघळला की मी तुम्हाला एकदा दाखवत आहे। तर इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाक चेक करताना आपल्याला असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। तर गूळ विरघळल्या लगेच इथे मी तुम्हाला दाखवत आहे पाण्यात टाकून। इथे बघू शकता हा जो पाक आहे ना, तो अजिबात बनलेला नाही, कारण पाण्यात टाकलं तर हे अगदी मऊ आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला नाही। पाक तयार झाला हे कसं ओळखावं मी ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, मधून मधून हा पाक चेक करायचा आहे। आता गूळ कढईमध्ये टाकल्यापासून 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि 7 ते 8 मिनिटानंतर गुळाच्या पाकावरती हलकासा फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडासा कलरही याचा डार्क झालेला आहे। आता मी आणखी एकदा चेक करते, पाण्यामध्ये असं टाकून बघायचं आहे की पाक तयार झालेला आहे की नाही।
इथे आपल्याला बघायचं आहे की पाण्यामध्ये टाकलं की याची गोळी बनत आहे. बघू शकता अशा पद्धतीने याची गोळी बनत आहे. पण ही जी गोळी आहे ना ती अगदी कडक नाही, अगदी मऊसूत ही गोळी आहे आणि अशी ओढली की जेलीसारखी ओढत आहे. म्हणजे हाही पाक आपल्याला तिळाची चिक्की बनवण्यासाठीचा तयार झालेला नाही. आणखी आपल्याला हे सतत असा पाक बनवून घ्यायचा आहे. असं सतत हलवत राहायचं आणि हळूहळू पाक तयार व्हायला सुरुवात होते. आता गूळ कढईमध्ये टाकल्यापासून एक 13 ते 14 मिनिटे झालेली आहेत आणि ते बघू शकता पहिल्यापेक्षाही हा पाक आहे तो डार्क दिसत आहे. त्याचबरोबर पहिल्यापेक्षा जास्त याच्यावरती फेसही आलेला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला हा पाक आहे ना तो अशा पद्धतीने एकसारखा हलवून घ्यायचा आहे. बघू शकता हा जो पाक आहे तो पहिल्यापेक्षा खूप जास्त डार्क दिसत आहे. पुन्हा एकदा आपल्याला हा पाक चेक करून पाहायचा आहे. पुन्हा एकदा मी याच्यातला पाक आहे ना तो थोडासा टाकत आहे. बघू शकता पाण्यामध्ये टाकलं ना त्याने लगेच आकार धरलेला आहे. पाण्यामध्ये पाक टाकलेला आहे ना तो असा दाबला तर अजिबात मऊ नाही किंवा हा असा दबला जात नाही. अगदी कडक तयार झालेला आहे. आणि इथे मी तुम्हाला हा पाक बनलेला आहे ना तो अशा पद्धतीने तोडून दाखवते. जर आपण हा पाक तोडला तर अगदी असा कटकन तुटला जात आहे. म्हणजे आपला हा तिळगुळाच्या चिक्कीसाठीचा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. तयार झाला की लगेच आपल्याला याच्यामध्ये भाजून थंड करून घेतलेले तीळ टाकायचे आहेत. आता तीळ व्यवस्थित असे याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. इथे मी गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि तीळ व्यवस्थित मिक्स केले की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पटकन आपण काय करायचं आहे, हे जे मिश्रण आहे ना ते या तूप लावून घेतलेल्या पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बेलण्याने अगदी पटपट हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. ही तिळाची चिक्की अगदी पातळ असते, अजिबात जाड नसते. त्यामुळे जेवढी शक्य असेल तेवढी अशा पद्धतीने आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे. इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ही लाटून घेत आहे. जेवढं शक्य असेल ना तेवढं इथे मी भरपूर असं पातळ लाटलेलं आहे. अगदी पोळपाटाच्या बाहेर जाईल इतकं मी हे पातळ लाटून घेतलेलं आहे. आणि बघू शकता आपल्या तिळाच्या चिक्कीवर किंवा तीळ पापडीवर अगदी छान अशी तूप टाकल्यामुळे शाईन ही आलेली आहे. आता ही चिक्कीचं लाटून घेतल्यानंतर आणि हे गरम असतानाच आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. कारण तर थंड झाली की ही सेट होते आणि त्याच्यानंतर ही कट होत नाही. तर अगदी गरम गरम असताना लगेच आपल्याला ही अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये ही तिळाची चिक्की बनवू शकता. इथे मी अशा पद्धतीने ही तिळाची चिक्की कट करून घेत आहे. जसजसं ही हलकं थंड व्हायला सुरुवात होती ना तसतसं ही कट करायला थोडीशी जड जाते. त्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला ही तिळाची चिक्की आहे ना ती कट करून घ्यायची आहे. इथे मी अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये ही तिळाची चिक्की कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. थोड्याच वेळानंतर इथे बघू शकता ही तिळाची चिक्की आहे ना ती पूर्णपणे थंड झालेली आहे. आता मी तुम्हाला इथे काढून दाखवते. बघू शकता अगदी पटकन निघत आहे, पोळपाटालाही अजिबात चिकटत नाही आणि जशीच्या तशी इथे अगदी पटकन निघत आहे. जास्त कडक ही झालेली नाही. अगदी खुसखुशीत आपली ही तिळाची चिक्की तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने ही तिळगुळाची चिक्की बनवू शकता. अगदीच करायला साधी सोपी रेसिपी आहे आणि ही तिळाची चिक्की बघू शकता मस्त अशी याच्यावरती शाईन ही आलेली आहे. व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे. त्याचबरोबर पाक ओळखण्याची अगदी छान अशी याच्यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत. आणि ते बघू शकता मी इकडे तुम्हाला ही तिळाची चिक्की आहे ना ती तोडून दाखवते. अगदी छान अशी खुसखुशीत झालेली आहे आणि जास्त कडक ही झालेली नाही. अगदी मस्त अशी आपली ही तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे. ही तिळाची चिक्की आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने व्यवस्थित राहते, अजिबात खराब होत नाही. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल
तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.